हॅलो स्टुडंट, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नर्वस सिस्टीम जी आहे ह्युमन बिंगची ती स्टार्ट केली. ह्युमन बिंगची नर्वस सिस्टीम मेनली 3 पार्टमध्ये डिवाइड होते. 1 सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेकंड पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि थर्ड ऑटोनॉमिक किंवा ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. सो या 3 पार्टमध्ये डिवाइड होते. तर हे जे तिन्ही पार्ट आहेत आपल्या नर्वस सिस्टीमचे हे आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामधला फर्स्ट पार्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम हा आपण स्टार्ट केलेला आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे 2 ऑर्गन जे आहेत ते इन्क्लूड केले जातात. सो काही जनरल इन्फॉर्मेशन आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्डबद्दल पाहिली. तर त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला सांगितलं ब्रेन जो आहे तो क्रॅनियम या बोनी बॉक्सच्या आतमध्ये लोकेट झालेला असतो आणि व्हर्टेब्रल कॉलमच्या आतमध्ये आपला स्पायनल कॉर्ड जो आहे तो लोकेट झालेला आहे. इन शॉर्ट ब्रेन बॉक्स किंवा क्रॅनियम जे आहे तो ब्रेनचं प्रोटेक्शन करणार आहे आणि स्पायनल कॉर्डच्या प्रोटेक्शनसाठी व्हर्टेब्रल कॉलम आहे. यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं सॉफ्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि ते बोनी कव्हरिंग यांच्यामध्ये जी स्पेस आहे तर त्या स्पेसमध्ये प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन असतात. या मेम्ब्रेनना मीनिंग्स असं म्हटलं जातं. सो सेकंड पॉईंट तुम्हाला मीनिंग लक्षात ठेवायचं आहे. थर्डमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ब्रेनमध्ये काही कॅव्हिटीज आहेत आणि या कॅव्हिटीजना व्हेंट्रिकल असं म्हटलं जातं आणि स्पायनल कॉर्डमध्ये सेंटर लाईक सिंगल कॅव्हिटी आहे जिला सेंट्रल कॅनल असं म्हटलं जातं. सो हे दोन्हीही सेंट्रल कॅनल आणि व्हेंट्रिकल्स हे लक्षात ठेवा. फोर्थ पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. सो सेरेब्रो स्पायनल फ्लुइड जे आहे ते व्हेंट्रिकल्स आणि सेंट्रल कॅनल ह्या दोन्ही ठिकाणी प्रेझेंट असतं. त्याचं काम न्यूट्रियंट प्रोव्हाइड करणं आहे, त्यानंतर शॉक ॲब्झॉर्बर आहे, ब्रेनचं डेसिकेशन प्रिव्हेंट करणं आहे. सो असे त्याचे बरेच फंक्शन आहेत. त्यातले मेन 2 तुम्हाला सांगितले, न्यूट्रियंट प्रोव्हाइड करणं आणि शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करणं. यानंतर पुढचे जे ब्रेनचे डिटेल्स आहेत ते आपण आज पाहतोय. सो नेक्स्ट बघा, सो याच्यामध्ये नेक्स्ट आपलं जे ब्रेन आहे त्याचं वेट जे आहे ते जवळपास 1300 to 1400 ग्रॅम हे आपल्या ब्रेनचं वेट असतं. त्यानंतर नेक्स्ट या आपल्या ब्रेनवरती 100 बिलियन न्यूरॉन किंवा नर्व सेल जे आहेत या प्रेझेंट असतात. मुलांनो नीट लक्षात घ्या, न्यूरॉन आणि नर्व सेलचा नंबर सांगितलेला आहे तर तो जवळपास 100 बिलियन एवढा असतो. आपल्याला बाय बर्थ जेवढ्या न्यूरॉन मिळालेल्या आहेत एवढ्याच न्यूरॉन आपल्यासोबत असणार आहेत, कारण आपल्या बॉडीमधली न्यूरॉन किंवा नर्व सेल ही एकमेव सेल आहे जिला स्वतःचं डिवायडेशन करता येत नाही. म्हणजे एका न्यूरॉनचे 2 न्यूरॉन होणार नाहीत. डिव्हिजनची ॲबिलिटी त्याच्याकडे नाही आहे. त्यामुळे एखाद्या पार्टमधल्या न्यूरॉनची जर डेड झाली किंवा डेड झाल्या तिथल्या सेल तर ते रिपेअर करण्यासाठी बाजूच्या न्यूरॉन किंवा नर्व सेल डिवाइड होऊ शकत नाहीत. सो बाय बर्थ आपल्याला एवढ्या न्यूरॉन मिळालेल्या आहेत जे आपल्याला लाईफ लाँग पुरतील. सो याच्यामध्ये फर्स्ट 100 बिलियन न्यूरॉन आपल्या ब्रेनवरती प्रेझेंट असतात. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, आपला जो लेफ्ट ब्रेन आहे, लेफ्ट ब्रेन इट कंट्रोल्स राइट साइड ऑफ बॉडी आणि जो राइट ब्रेन आहे इट कंट्रोल्स लेफ्ट साइड ऑफ बॉडी. बघा आपला जो ब्रेन आहे याचे 2 पार्ट किंवा सेरेब्रमचे 2 पार्ट. सेरेब्रम काय आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला कळतील, पण साधारणतः 2 पार्ट केले जातात, राईट आणि लेफ्ट. तर आपला जो लेफ्ट ब्रेन आहे तो आपल्या राईट बॉडीला कंट्रोल करणार आहे आणि राईट ब्रेन आपल्या लेफ्ट बॉडीला कंट्रोल करण्याचं काम करणार आहे. सो अपोजिट आहे. सो त्यावेळी नीट लक्षात ठेवा, लेफ्ट ब्रेन कंट्रोल्स राईट साईड ऑफ बॉडी अँड राईट ब्रेन कंट्रोल लेफ्ट साईड ऑफ आवर बॉडी. यानंतर नेक्स्ट याशिवाय अजून फंक्शन दिलेले आहेत. लेफ्ट ब्रेन जो आहे या लेफ्ट ब्रेनचे काय काय फंक्शन असतात तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्पीच,
सेकंड थिंग कॉन्व्हर्सेशन, नेक्स्ट आहे रायटिंग, लॉजिकल थिंकिंग. सो लेफ्ट ब्रेन जो आहे तो आपल्या राईट बॉडीला कंट्रोल करण्याचं काम करतोच, पण त्यासोबतच स्पीच, कॉन्व्हर्सेशन, रायटिंग, लॉजिकल थिंकिंग हे सगळे जे सेंटर्स आहेत ते आपल्या लेफ्ट ब्रेनवरती लोकेट झालेले असतात. ही सगळे जे फंक्शन्स आहेत ते आपला लेफ्ट ब्रेन कॅरी आउट करतो. यानंतर नेक्स्ट जो आपला राईट ब्रेन आहे, या राईट ब्रेनचे फंक्शन्स काय आहेत बघा. सो राईट ब्रेन कंट्रोल्स आर्टिस्टिक ॲबिलिटी. आर्टिस्टिक ॲबिलिटी म्हणजे आर्ट्स वेगवेगळं, म्हणजे त्याच्यामध्ये ड्रॉइंग असेल, पेंटिंग असेल, डान्सिंग असेल, अशा ज्या वेगवेगळ्या आर्टिस्टिक ॲबिलिटी आहेत ह्या ॲबिलिटीज आपल्या राईट ब्रेनकडून कंट्रोल केल्या जातात. सो सगळ्यांनी हे व्यवस्थित लक्षात घ्या. लेफ्ट ब्रेन जो आहे तो स्पीच, कॉन्व्हर्सेशन, रायटिंग, लॉजिकल थिंकिंग याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो आणि राईट ब्रेन जो आहे त्याच्याकडे आर्टिस्टिक ॲबिलिटी जी आहे ती आहे. याशिवाय होलिस्टिक थिंकिंग, इंट्युएशन, क्रिएटिव्हिटी, होलिस्टिक थिंकिंग, इंट्युएशन. ओके, सो आर्टिस्टिक ॲबिलिटी, होलिस्टिक थिंकिंग, इंट्युएशन ह्या ज्या गोष्टी आहेत तो आपल्या राईट ब्रेनचा जो पार्ट आहे. याशिवाय क्रिएटिव्हिटी जी आहे ती सुद्धा त्याच्यावरती लोकेट आहे, किंवा ही गोष्टसुद्धा आपल्या राईट ब्रेनवरती डिपेंड करते. सो राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन असे ब्रेनचे जे दोन पार्ट आहेत या दोन्हीचेही फंक्शन जे आहेत ते वेगवेगळे आहेत. यातला मी लेफ्ट ब्रेन तुम्हाला सांगितला, स्पीच, कॉन्व्हर्सेशन, त्यानंतर रायटिंग, लॉजिकल थिंकिंग, ॲनालायटिकल थिंकिंग, सायन्स, मॅथमॅटिक्स हे सगळं याच्यावरती लेफ्ट ब्रेनवरती लोकेट आहे. सो ॲनालायटिक थिंकिंग, इव्हन सायन्स आणि मॅथमॅटिक्स यांचं अंडरस्टँडिंग हे सुद्धा लेफ्ट ब्रेनवरती डिपेंड करतं. सो ही जी ब्रेनबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली ही पण जनरल इन्फॉर्मेशनमध्ये येते. सो पुन्हा एकदा रिपीट करते आहे, आपल्या ब्रेनचं वेट जे आहे ते 1300 to 1400 ग्रॅम एवढं असतं. आपल्या ब्रेनवरती जवळपास 100 बिलियन न्यूरॉन किंवा नर्व सेल जे आहेत त्या लोकेट झालेल्या आहेत. नेक्स्ट आपला जो लेफ्ट ब्रेन आहे तो आपल्या राईट बॉडीला कंट्रोल करण्याचं काम करतो आणि आपला राईट ब्रेन जो आहे तो आपल्या लेफ्ट बॉडीला कंट्रोल करण्याचं काम करतो. याशिवाय लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेनचे एक्स्ट्रा फंक्शन दिलेले आहेत. लेफ्ट ब्रेन इट इन्वॉल्व्स इन स्पीच, कॉन्व्हर्सेशन, रायटिंग, लॉजिकल थिंकिंग, ॲनालायटिकल थिंकिंग, मॅथमॅटिक्स आणि सायन्स ह्या सगळ्याचे जे सेंटर्स आहेत हे आपल्या लेफ्ट ब्रेनवरती लोकेट झालेले असतात. आणि जो आपला राईट ब्रेन आहे याच्यामध्ये आर्टिस्टिक ॲबिलिटी, होलिस्टिक थिंकिंग, इंट्युएशन, क्रिएटिव्हिटी जी काही आहे ही आपल्या राईट ब्रेनवरती ह्या ज्या ॲबिलिटी आहेत या लोकेट झालेल्या आहेत. सो हा पॉईंट जो आहे तो व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर आपला जो ब्रेन आहे याचे वेगवेगळे पार्ट आहेत. ॲक्च्युली फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन असे पार्ट केले जातात आणि त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळे ऑर्गन्स येतात. सेरेब्रम, सेरेबेलम, पॉन्स व्हरोली, मेडुला ऑब्लॉंगाटा या पद्धतीनं. तर हे सगळे पार्ट डिटेल नाही, पण यापैकी काही म्हणजे सेरेब्रम, सेकंड सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लॉंगाटा हे जे 3 पार्ट आहेत ते आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. सो याच्यामधला सगळ्यात फर्स्ट पार्ट आहे सेरेब्रम. साधारणतः मोठा मेंदू आणि छोटा मेंदू किंवा लार्ज ब्रेन आणि स्मॉल ब्रेन असं म्हटलं जातं. तर यातला जो लार्ज ब्रेन आहे हा आपला सेरेब्रम आहे. मग याला लार्ज ब्रेन का म्हणायचं आणि याचे काही स्ट्रक्चरल डिटेल जे आहेत ते आपण पाहणार आहोत. सो बघा, नेक्स्ट इज सेरेब्रम. ओके, सो सेरेब्रम इट इज लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. आपल्या ब्रेनचा सगळ्यात लार्जेस्ट पार्ट असतो. म्हणजे टोटल ब्रेनचं जे व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूममधला 2/3 व्हॉल्यूम जे आहे हे
सेरेब्रमचं असतं. सो हे नीट लक्षात घ्या. याला लार्ज ब्रेन म्हणण्याचं रिझन काय आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट तुम्हाला सांगितलं की हा लार्जेस्ट पार्ट आहे सगळ्या पूर्ण ब्रेनमध्ये, आणि याच्यामध्ये 2/3 जो एरिया आहे आपल्या ब्रेनचा तो सेरेब्रम ऑक्युपाय करतो. सो 2/3 व्हॉल्यूम ऑफ आवर ब्रेन, आपल्या ब्रेनच्या 2/3 व्हॉल्यूम जे आहे ते ऑक्युपाय करतो. त्यानंतर नेक्स्ट हा जो सेरेब्रम आहे याचे 2 पार्ट पडतात, ज्यांना सेरेब्रल हेमिस्फियर असं म्हटलं जातं. म्हणजे वरच्या अँगलनी, वरच्या व्ह्यूने जर आपण आपल्या ब्रेनला पाहिलं तर या पद्धतीनं सेरेब्रम हा पार्ट वरती आपल्याला दिसणार आहे, कारण मोस्ट ऑफ दी पोर्शन आपल्या ब्रेनचा सेरेब्रमने ऑक्युपाय केलेला आहे. ओके, मग वरच्या पोर्शनमधून जर पाहिलं तर या ब्रेनचे आपल्याला असे 2 पार्ट झालेले पाहायला मिळतात, आणि हे जे 2 पार्ट आहेत यांना म्हटलं जातं सेरेब्रल हेमिस्फियर, ज्याला आपण राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन म्हणतोय. सो सेरेब्रम इट इज लार्जेस्ट पार्ट ऑफ आवर ब्रेन, हा फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट. सेकंड, इट ऑक्युपायज 2/3 ऑफ आवर ब्रेन, आपल्या ब्रेनचा हा 2/3 एरिया ऑक्युपाय करतो. नेक्स्ट, याचे 2 पार्ट झालेले आहेत, ह्या दोन्ही पार्टना सेरेब्रल हेमिस्फियर असं म्हटलं जातं. तर हे जे 2 पार्ट आहेत ते एकमेकांपासून सेपरेट नसतात, तर एकमेकांना कनेक्टेड आहेत, आणि त्यांच्या कनेक्शनसाठी काय आहे बघा, दे आर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ nerve tract and tough fiber. नर्व ट्रॅक आणि टफ फायबर याच्या मदतीनं हे दोन्हीही सेरेब्रल हेमिस्फियर जे आहेत ते एकमेकांना कनेक्ट होतात. ओके, आणि मोठा एरिया ऑक्युपाय करतो म्हणून याला लार्ज ब्रेन असं सुद्धा म्हटलं जातं. सो वन्स अगेन आय रिपीट, cerebrum it is largest part of our brain, it occupies 2/3 area of total brain. Next, cerebrum has 2 equal part which are called as cerebral hemisphere. मग हे दोन्ही पार्ट जे आहेत ते एकमेकांना, दोन्हीही सेरेब्रल हेमिस्फियर एकमेकांना कनेक्टेड आहेत, आणि त्यांच्या कनेक्शनसाठी नर्व ट्रॅक आणि टफ फायबर जे आहेत ते प्रेझेंट असतात. यानंतर आपला जो सेरेब्रम आहे याला लार्ज ब्रेन असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर याच्यावरती आपल्याला कॉन्व्ह्युलेशन्स पाहायला मिळतात. ओके, आता कॉन्व्ह्युलेशन्स म्हणजे काय बघा, आपला जो ब्रेन आहे तो सगळा असा स्मूथ आपल्याला दिसत नाही. सो ब्रेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करताना आपण या पद्धतीनं ड्रॉ करतो. तर याच्यावरती हे जे दिसते आपल्याला, म्हणजे काही भागात उंचवटे आहेत, काही खोलगट भाग आहेत, तर यांनाच आपण कॉन्व्ह्युलेशन्स असं म्हणतो. आणि हे जे कॉन्व्ह्युलेशन्स आहेत, हे जे कॉन्व्ह्युलेशन्स आहेत याच्यामध्ये हे जे डीप पार्ट आहेत यांना डीप रिजेस असं म्हटलं जातं. सो डीप रिजेस असतील किंवा ग्रूव्ज असतील या ब्रेनमध्ये असतात, आणि ह्या डीप रिजेस आणि ग्रूव्जमुळे आपला ब्रेन असा सरळ स्मूथ न दिसता त्याच्यामध्ये असे कॉन्व्ह्युलेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता हे कॉन्व्ह्युलेशन्स असल्याचा काय फायदा आहे? ड्यू टू कॉन्व्ह्युलेशन्स सरफेस एरिया इन्क्रीजेस. कॉन्व्ह्युलेशनमुळे काय होतो तर सरफेस एरिया इन्क्रीज होतो, आणि सरफेस एरिया इन्क्रीज झाला तर लार्ज नंबर ऑफ नर्व सेल जे आहेत ते त्याच्यामध्ये अकोमोडेट होऊ शकतात, किंवा त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ नर्व फायबर जे आहेत ते त्या पार्टमध्ये बसू शकतात. मग जेवढ्या नर्व सेल जास्त, नर्व फायबर जास्त, तेवढा इंटेलिजन्स जास्त. इन शॉर्ट, आपला जो इंटेलिजन्स आहे हा कशावरती डिपेंड करतो तर या सेरेब्रमवरती जे कॉन्व्ह्युलेशन्स दिसत आहेत त्यावरती डिपेंड करतो. जेवढे कॉन्व्ह्युलेशन जास्त तेवढा त्याचा एरिया जो आहे तो जास्त असतो, आणि जेवढा एरिया जास्त तेवढ्या नर्व सेल्स तिथं जास्तीत जास्त प्रेझेंट असतात. सो स्टुडंट्स, आपण ब्रेन स्टडी करतोय, आणि या ब्रेन्समधले सेरेब्रम, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगाटा हे 3 पार्ट आपण पाहणार आहोत. त्याच्यामधला फर्स्ट सेरेब्रम, इट इज लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन, इट ऑक्युपायज 2/3 एरिया ऑफ ब्रेन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लार्ज ब्रेन. नेक्स्ट, cerebrum is divided into 2 parts which are called as cerebral hemisphere. तर दिलेले cerebral hemisphere. These cerebral hemisphere are connected with each other with the help of nerve tract and tough fiber. याच्या मदतीनं ते कनेक्ट होतात.
त्यानंतर नेक्स्ट ह्या सेरेब्रमवरती आपल्याला काय पाहायला मिळतात, कॉन्व्ह्युलेशन्स. अँड ड्यू टू दिस कॉन्व्ह्युलेशन्स सरफेस एरिया ऑफ सेरेब्रम इन्क्रीजेस. आणि जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढा लार्ज नंबर ऑफ सेल, नर्व सेल त्याच्यामध्ये अकोमोडेट होतात. सो ही सेरेब्रमची जी इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा. याचे जे काही फंक्शन्स आहेत सगळ्या पार्टचे ते आपण फायनली टॅब्युलर फॉर्ममध्ये पाहणार आहोत. सध्या फक्त हे स्ट्रक्चरल डिटेल्स पहा आणि बोर्डवरती लिहिलेले जे पॉईंट्स आहेत त्यातले इम्पॉर्टंट म्हणजे हा लार्जेस्ट पार्ट आहे, 2/3 एरिया ऑक्युपाय करतो, 2 सेरेब्रल हेमिस्फिअर आहेत, नर्व ट्रॅकने ते कनेक्ट होतात, याला लार्ज ब्रेन म्हटलं जातं, कॉन्व्ह्युलेशन्स आहेत. हे जे पॉईंट आहेत हे व्यवस्थित नोट करा आणि लक्षात ठेवा. ओके, यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेरेबेलम. सो बघा, ओके. सो आपण आत्ताच ब्रेनचा सेरेब्रम हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहिला. यानंतर नेक्स्ट 2 आहेत सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगाटा. सो सेरेबेलम बघा, इट इज स्मॉलर पार्ट. सेरेब्रममध्ये आपण पाहिलं होतं तो लार्ज ब्रेन आहे, लार्जेस्ट पार्ट आहे आणि टोटल ब्रेनच्या 2/3 पार्ट जो आहे तो ऑक्युपाय करतो. सो या ठिकाणी आपण बघू शकतो सेरेबेलम जो आहे तो स्मॉलर पार्ट असतो. नेक्स्ट याचं लोकेशन बघा, इट इज सिच्युएटेड बिलो दी सेरेब्रम ॲट द बॅक ऑफ क्रॅनियल कॅव्हिटी. आपला जो सेरेब्रम आहे त्याच्या खाली. ओके, समजा हा जर सेरेब्रम असेल तर इथे या लोकेशनला इथे खाली किंवा आपली जी क्रॅनियल कॅव्हिटी आहे तिच्या बॅक साईडला सेरेबेलम जो आहे तो लोकेट झालेला असतो. सो हे सेरेबेलमचं म्हणजे जर हे आपलं स्कल असेल, आपलं डोकं जर असेल तर याच्यामध्ये ह्या बॅक साईडला इथे आपला सेरेबेलम जो आहे तो लोकेट झालेला आहे. आणि नेक्स्ट बघा, इन्स्टेड ऑफ डीप कॉन्व्हल्जन. मग असे आपण पाहिलं सेरेब्रममध्ये असे डीप कॉन्व्हल्जन्स पाहायला मिळतात. सो असे डीप नसून त्याच्यामध्ये थोडेसे शालो म्हणजे उथळ असतात, जास्त कॉन्व्हल्जेशन पाहायला मिळत नाही. थोडेसे शॉलो कॉन्व्हल्जन जे ते या ठिकाणी प्रेझेंट असतात, शॉलो ग्रूव्ज जे आहेत ते प्रेझेंट असतात. सो 3च पॉईंट सांगितले. फर्स्ट, सेरेब्रम जसा लार्ज पार्ट होता तसा सेरेबेलम हा स्मॉलर पार्ट आहे. सेकंड, हा सिच्युएट कुठे झालेला आहे तर सिच्युएटेड बिलो दी सेरेब्रम, सेरेब्रमच्या खाली क्रॅनियल कॅव्हिटीच्या बॅक साईडला लोकेट झालेला आहे. आणि याच्यावरती डीप ग्रूव्ज नसतात तर शालो ग्रूव्ज जे आहेत ते प्रेझेंट असतात. नेक्स्ट, मेडुला ऑब्लांगाटा आपल्या ब्रेनचा हाइंडमोस्ट पार्ट आहे. जे जसं आता दाखवलं, जर हा वरचा सुरुवातीचा सेरेब्रम असेल, इकडे सेरेबेलम असेल, इथून खालचा इथला सगळ्यात हाइंडमोस्ट इथला जो पोर्शन आहे याला मेडुला ऑब्लांगाटा असं म्हटलं जातं. सो इट इज हाइंडमोस्ट पार्ट ऑफ आवर ब्रेन. आपल्या ब्रेनचा सगळ्यात खालचा पाठीमागचा पार्ट आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट बघा, देर आर 2 ट्रायंग्युलर सोलन स्ट्रक्चर ॲट इट्स टॉप. त्याच्या टॉपला 2 ट्रायंग्युलर आणि सोलन थोडेसे फुगीर असे स्ट्रक्चर्स असतात ज्यांना पायरॅमिड्स असंही म्हटलं जातं. आणि हा जो हाइंडमोस्ट पार्ट आहे मेडुला ऑब्लांगाटा हाच पुढे कंटिन्यू होतो. आणि आपला जो स्पायनल कॉर्ड आहे पाठीच्या कण्याच्या आतमधला, सो इथं बॅक साईडला आपल्या मेडुला ऑब्लांगाटा असेल तर तोच पुढे कंटिन्यू होतो आणि त्याच्यापासून स्पायनल कॉर्ड जो आहे तो तयार होतो. सो किती पॉईंट लक्षात राहिले बघा. मेडुला ऑब्लांगाटा फर्स्ट थिंग हा हँडमोस्ट पार्ट आहे. त्याच्या अप्पर पार्टमध्ये 2 ट्रायंग्युलर शेपचे सोलन स्ट्रक्चर्स आहेत ज्यांना पायरॅमिड असं म्हटलं जातं. आणि हा मेडुला ऑब्लांगाटाच कंटिन्यू होतो आणि त्याच्यापासून स्पायनल कॉर्ड तयार होतो. सो आपला जो ब्रेन आहे याचे किती इम्पॉर्टंट पार्ट आपण स्टडी केले बघा. सगळ्यात फर्स्ट तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशनपासून जर पाहिलं तर आपला ब्रेन इव्हॉल्व सॉफ्ट डेलिकेट ऑर्गन आहे, मेन कंट्रोलिंग ऑर्गन आहे, क्रॅनियमच्या आत लोकेट झालेला आहे. त्यानंतर आपल्या ब्रेन जो आहे याचं वेट 1300 to 1400 ग्रॅम एवढं असतं. ब्रेनमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला कॅव्हिटीज आहेत, त्यांना आपण व्हेंट्रिकल्स असं म्हणतो. त्यानंतर ब्रेन आणि बोनी कव्हरिंग याच्यामध्ये मेनिंग्स नावाचे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतात. त्यानंतर व्हेंट्रिकल्समध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लूइड नावाचं फ्लूइड आहे जे ब्रेनचं शॉकपासून प्रोटेक्शन पण करणार आहे आणि न्यूट्रिएंटसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. ब्रेनचे 2 पार्ट केले, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. तर राईट ब्रेन लेफ्ट बॉडीला कंट्रोल करतो, लेफ्ट ब्रेन राईट बॉडीला कंट्रोल करतो. याशिवाय लेफ्ट ब्रेनमध्ये तुम्हाला सांगितलं लॉजिकल थिंकिंग असेल, ॲनालिटिकल थिंकिंग असेल, त्यानंतर नेक्स्ट मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे.
ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लेफ्ट ब्रेनमध्ये स्पीच, कॉन्व्हर्सेशन ह्या गोष्टी तिथे रेग्युलेट केल्या जातात आणि आपला जो राईट ब्रेन आहे हा आर्टिस्टिक ॲबिलिटी, होलिस्टिक थिंकिंग, इंट्युएशन, क्रिएटिव्हिटी या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या राईट ब्रेनकडून रेग्युलेट केल्या जातात. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं की हा जो ब्रेन आहे ह्याचे आपण 3 पार्ट पाहिले मेन, सेरेब्रम, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगाटा. सेरेब्रम लार्जेस्ट पार्ट आहे, टोटल ब्रेनच्या 2/3 एरिया तो ऑक्युपाय करतो म्हणून याला लार्ज ब्रेन म्हटलं जातं. सेरेब्रमचे 2 पार्ट पडतात ज्यांना सेरेब्रल हेमिस्फियर असं म्हटलं जातं. हे सेरेब्रल हेमिस्फियर जे आहेत ते एकमेकांना नर्व फायबर किंवा टफ नर्व ट्रॅकच्या मदतीनं कनेक्ट झालेले आहेत. नेक्स्ट हा जो सेरेब्रम आहे हा आपल्या ब्रेनचा मेन पार्ट आहे. सो हे जे पार्ट आहे याच्यावरती आपल्याला कॉन्व्हल्जन्स पाहायला मिळतात, डीप ग्रूव्ज, ज्याच्यामुळे सरफेस एरिया त्याचा इन्क्रीज होतो, जास्तीत जास्त न्यूरॉन त्याच्यामध्ये सिच्युएट होऊ शकतात. नेक्स्ट सेरेबेलम बघितला, स्मॉलर पार्ट आहे, सेरेब्रमच्या बिलो क्रॅनियल कॅव्हिटीच्या बॅक साईडला लोकेट आहे, शॉलो ग्रूव्ज असतात. मेडुला ऑब्लांगाटा हँडमोस्ट पार्ट आहे आणि तो कंटिन्यू होऊन स्पायनल कॉर्ड जो आहे तो तयार होतो. सो दिस इज अबाउट ब्रेन. सो आज आपण ब्रेन या पार्टची इन्फॉर्मेशन पाहिली. नेक्स्ट लेक्चरमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीममधला स्पायनल कॉर्ड जो आहे तो आपण डिटेल पाहणार आहोत. सो या पॉईंटबरोबरच आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.